जय शिवराय मित्रांनो. चला आज आम्ही आलो आहोत आमच्या गावाकडे. आणि हे बघा आमची गावाकडची चूल आहे शेतामधली, खूप छान. तिला मस्त अशा भोईशिऱ्या दिल्या आहेत. आज मस्त असं वांग्याचं भरीत करायचंय, म्हणून आपण भाजीपाला घेऊया थोडासा भरीतासाठी लागणारा. हा बघा, हे आमच्या शेतामध्ये माळवा आहे, वांग्याचे झाड, मिरच्या, टोमॅटो. हे बघा समोर दिसतं ते झाड मिरच्याचं आहे, त्याला मिरच्या पण लागल्या आता. आणि हे वांग्याचं, हे बघा हे वांगे लागले आहेत. मोठे मोठे वांगे असे घ्यायचे, भरीताला मोठालेच वांगे लागतात. छोट्या वांग्याची भाजी छान होते. आणि हे आता वांगे तोडूयात आपण. हे बघा इकडून पण एक वांग लागले, पण ते छोटं आहे. आता आपण टोमॅटो तोडूयात. एक टोमॅटोसाठी माझ्या वडिलांनी बघा किती छान असं केलंय, तार आणि ते लाकडं बांधून त्याच्यावर, कारण की जमिनीवर राहिलं तर टमाटे खराब होतात आणि नासतात. त्याच्यामुळं असा हा तार बांधून घ्यायचा झाडांना. आमच्या शेतामध्ये सगळ्या प्रकारचं माळवं आम्ही घरीच लावतो, बाहेरून काहीच आणत नाही. हे बघा कांदे आहेत आमचे, आम्ही घरी खायपुरते कांदे लावतो, विकत नाहीत. खूप छान असे आलेत कांदे. आणि ही आहे पालक. हे पालक पण मस्त आली आहे. आणि इथं पण थोडेसे कांदे लावलेत पात खाण्यासाठी कांद्याची. हे बघा भरीतासाठी पात लागते, म्हणून ते आता आपण घेऊ. मला वाटलं पात आता मोठी दिसते, कांदा आला असेल, पण बघते तर काय कांदाच नाही, छोटासाच आहे. काय वांगे, टोमॅटो आणि कांद्याची पात आता घेतली आपण, मस्त अशी शेतातली फ्रेश माळवं. आणि मस्त आता आपण असं भरीत बनवणार आहोत. चला तर सगळ्यात पहिले आपण आता चूल पेटवण्यासाठी काड्या त्याच्यात घालूत. आणि हे बघा मी चूल पेटवली आणि मस्त अशा माझ्या आईनं आता भाकरी केल्या. आता मस्त गरम गरम चुलीवरच्या खूप छान भाकरी लागतात, कडक, जसं की गॅसवर नाही होत. आणि हे बघा मी भरीतासाठी वांगे चुलीमध्ये भाजते आरावर. असं भरीत मला खूप आवडतं, टेस्ट पण खूप छान लागते चुलीमध्ये भाजून केलेलं भरीत. आणि हे वांग्याचं मी वरचं ते काढून टाकलं सगळं, आणि मधलं तेवढं ठेवायचं. जास्त पण नाही भाजू द्यायचे, म्हणजे ते करपून जातात. वरचे टर्कल काढून टाकायचे. आणि आता भरीतासाठी लागणार कांदा, टोमॅटो, कांद्याची पात आणि कोथिंबीर चिरून घेतली. मस्त अशी आता आपली कढई गरम झालेली आहे. आपण याच्यामध्ये आता तेल टाकू. तेल गरम झालेलेच आहे, याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकू. मोहरी तडतडली की लगेच कांदा टाकायचा. कांदा असा चांगला लाल होऊ द्यायचा. कांदा आपला तळलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकू. आपण आणलेली कांद्याची पात ती पण टाकू.
आणि थोडीशी परतून घेऊ त्याला. कांदा, टोमॅटो आणि पात चांगली झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण चटणी टाकूया, थोडीशी हळद टाकूया. कांदा, चटणी, टोमॅटो ते सगळं हे तळलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे भाजून घेतलेले वांगे टाकूया. वांग्याचं हे टाकल्यानंतर असं छान त्याला परतून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे मिक्स होतं. तर आता थोडंसं मीठ टाकूया. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कढई कशी झाली आहे, पण ही कढई खूप जुनी आहे, खूप वर्ष झाले तिला. आणि ते चुलीवर कसं काळे होतात ना जास्त भांडे, त्यामुळे ती थोडीशी हे झाली आहे. तुमच्याकडे काही उपाय असेल ते काढायचा तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता ही आपण मग अशी आणलेली थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं गावरान वांग्याचं अस्सल चुलीवरचं भरीत आणि भाकरी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा. धन्यवाद.